नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारचा एक महत्त्वाचा मोठा निर्णय झालेला आहे। जुनी पेन्शनबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे सरकारचा मोठा निर्णय। जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू। आता निवृत्तीनंतर मिळणार पूर्ण पेन्शन। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या हितांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे। ओल्ड पेन्शन स्कीम 2025 अंतर्गत आता निवृत्तीनंतर कर्मचारी वर्गाला पुन्हा एकदा पूर्ण पेन्शन मिळणार आहे। या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक भविष्याला स्थैर्य लाभणार असून निवृत्तीनंतरची काळजी सुद्धा दूर होणार आहे। सरकारने का घेतला हा निर्णय याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, सरकारने स्पष्टपणे जाहीर केले की 2004 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना ओपीएसचा लाभ दिला जाईल। हा निर्णय एनपीएस अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे। हा निर्णय म्हणजे सरकारच्या कर्मचारी हितसंबंधाबाबत असलेल्या गंभीरतेचा पुरावा आहे। सरकारने जुनी योजना पुन्हा सुरू करताना काही महत्त्वाची कारणं नमूद केली आहेत। पहिला आहे आर्थिक सुरक्षा। यामध्ये निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न मिळते। दुसरा आहे कुटुंबासाठी संरक्षण। मित्रांनो, कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही आश्रितांना पेन्शन मिळते। बाजाराचा प्रभाव नाही। मित्रांनो, गुंतवणूक बाजारातील चढउताराचा काही परिणाम यामध्ये होत नाही। पाचवा आहे शासनाचा अधिक सहभाग। मित्रांनो, सरकारचा अधिक आर्थिक सहभाग लाभार्थ्यांना लाभतो। मित्रांनो, सरकारच्या या धोरणामागचा स्पष्ट संदेश काय आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, या निर्णयातून सरकारने स्पष्ट संकेत दिला आहे की ती केवळ विकासाभिमुख नाही तर कर्मचारी हिताकडेही लक्ष देणार आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना केवळ पेन्शनच नाही तर मानसिक स्थैर्य आणि सुरक्षिततेचा अनुभवही मिळतो। ही एक सामाजिक सुरक्षेसाठीची सकारात्मक पायरी मानली जात आहे। मित्रांनो, यांच्या निर्णयाचा व्यापक परिणाम काय होणार आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, ओपीएस पुन्हा सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य आणि आशा निर्माण झाली आहे। निवृत्तीनंतरची आर्थिक चिंता दूर होणार असल्याने ते अधिक आत्मविश्वासाने भविष्यातील नियोजन करू शकतात। या निर्णयामुळे सरकार आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वास अधिक बळकट होणार आहे। मित्रांनो, या बातमीचे निष्कर्ष काय आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे हे केवळ एक धोरणात्मक पाऊल तर सरकारच्या संवेदनशीलतेचं एक प्रतीक आहे। हा निर्णय लाखो कुटुंबासाठी सुरक्षिततेची हमी देणार आहे। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनात मोठा आर्थिक बदल घडवणारा हा निर्णय ठरणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।